नमस्कार मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचं कारण सध्या एक व्हॉट्सअपवर पोस्ट फिरते नाझा 200 औषधाबद्दल. तर त्याच्यावर थोडी चर्चा करूया आपण. मला स्वतःला 100-150 लोकांनी पोस्ट पाठवली. सध्या व्हॉट्सअपवर कंटिन्यू फिरते ती. तर ते जे औषध आहे स्नेक बाईटवर काम करतं म्हणून, पण ज्या कंपनीने हे औषध बनवलेलं आहे ती कंपनी पण तुम्हाला सांगणार नाही का स्नेक बाईटवर हे काम करतं म्हणून. तर हे साफ खोटं आहे. जे वेनम असतं अँटी वेनम तेच तुम्हाला स्नेक बाईटवर तुम्हाला वाचू शकतं दुनियामध्ये. बाकी तुम्ही कोणताच विलाज करू नका. पॉयझन जे असतं, पॉयझन नसतं सापामध्ये, व्हेनम असतं. जर ते व्हेनम तुम्ही सापाचं पिलात तरी तुम्हाला त्याने काहीच होणार नाही. जर तुमची कुठं तोंडात जखम असली किंवा पोटात जखम असली तरच ते तुमच्यावर असर करू शकतं. तर ते फक्त रक्तच भिनतं. आपल्या साप जे चावतो ते आपल्याला डॉक्टरच्या सुईसारखं बाईट करत असतो. ते आपल्या रक्तात भिनतं व्हेनम. तर ते पिल्यानंतर सुद्धा माणूस मरत नसतो. आणि जरी पिलं तर आपलं जे ॲसिड असतं ते त्याला पचवतो. तर ते जे नाझा 200 जे औषध आहे, एक थेंब टाकायचं, नंतर परत एक थेंब टाकायचं. तर ते साप खोटं आहे. या चक्करमध्ये एखाद्याचा जीव जाऊ शकतो. बाकी दुसरं तुम्ही वर काही लावत बसाल, काही कापत बसाल, काही रक्त काढण्याचा प्रयत्न करत बसाल, असला काही टाइमपास करत बसू नका. साप जास्त करून तुमच्या हातावरच चावतो, बोटांवर जास्त चावतो. आणि टाइमपास करत बसून ब्लेड मारू नका किंवा सिरीजनं ते रक्त काढण्याचा प्रयत्न करू नका. आणि त्याच्यावर भरोसा करू नका. ही सर्वांना माझी हात जोडून कळकळीची विनंती. कारण होईल काय, तुम्ही ते औषध घेत बसाल, टाइमपास होईल. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो का हॉस्पिटल जवळ करायचंय. दुनियात तुम्हाला फक्त स्नेक अँटी व्हेनमच वाचू शकतो, जे डॉक्टरांकडे हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असतं. याच्यावर दुसरा विलाज करू नका. मित्रांनो, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि खाली जे इथं लाल कलर मध्ये सबस्क्राईब लिहिलेलं आहे त्याच्यावर प्रेस करा. घंटीवाला बटन पण दाबा. तर माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला असेच भेटत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय